आणि नागपूर महानगरपालिकेवर भाजपनं आपला भगवा पुन्हा एकदा फडकवलाय। भाजपनं 100 पेक्षा जास्त जागा जिंकल्या। देवेंद्र फडणवीसांच्या मेहनतीला इथं यश आले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा या महानगरपालिकेतल्या विजयासाठी कष्ट घेतले। भाजपच विकास करू शकतो यावर नागपूरकरांचा विश्वास आहे। भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी या निवडणुकीच्या निकालानंतर या भावना व्यक्त केल्या। नागपूरमधल्या भाजपच्या या यशासंदर्भात आणखीन बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत माझे सहकारी तेजस मोहतुरे। तेजस, नागपूरमध्ये भाजपसाठी हा मोठं यश मानलं जाते। अर्थात महानगरपालिका राज्यभरामधल्या निवडणुकीला सामोरं जात असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी किंवा भाजपच्या तमाम नागपूरमधल्या नेत्यांनी या महानगरपालिकेकडे अजिबात दुर्लक्ष केलं नव्हतं आणि कदाचित त्याचंच एक मोठं फळ आज नागपूरमध्ये भाजपला दिसते। बघितलं असेल तर चौथ्यांदा भाजप जो आहे तो आपला गड जे आहे ते नागपुरात राखत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांची होम पिच आहे। त्यानंतर बघितलं असेल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे दिग्गज नेते जे आहेत ते नागपुरात जे ताबा धरून होते आणि एकूणच बघितलं असेल तर पूर्ण प्रभागामध्ये त्यांनी लक्षात केलं आहेत। प्रमुख पदाधिकारी असेल, कार्यकर्ते असे यांच्याशी भेट घेतली। ज्या ज्या ठिकाणी बंडखोरी झाली त्या ठिकाणी नमुन्याचा प्रयत्नसुद्धा भाजपकडनं करण्यात आला। आज जर निकाल जर बघितलं असेल तर ऐतिहासिक विजय एका अर्थानं भाजपसाठी आहे। 110 जागा ज्या ते भाजप ह्या संपूर्ण महानगरपालिकेमध्ये एका अर्थानं निवडून येतात आणि यासोबत जर बघितलं असेल तर काँग्रेस जे आहेत ते 30 जागावर समाधान त्यांना मानावं लागेल। आता अजून जरी बघितलं असेल तर ज्या MIM नागपुरात कधी खातं उघडलं नव्हतं, MIMनी सुद्धा आता खातं उघडायला सुरुवात केली आहे। MIMचे 3 उमेदवार जे आहेत ते आता आघाडीवर असल्याची माहिती जे समोर येत आहे आणि चित्र जे आहे ते स्पष्ट हळूहळू होत आहेत। प्रभाग क्रमांक 38 मध्ये महेश्वरी पटले हे विजय झालेले आहेत। तर धक्काधक्की यासाठी भाजपसाठी हा निकाल मानावा लागेल एकूणच, कारण की धर्मपाल मेश्राम जे उपाध्यक्ष आहेत, अनुसूचित जाती जमातीचे दिग्गज नेते आहेत, महानगरपालिकेत 2दा ते नगरसेवक राहिले आहेत, त्यांच्या तिथं पराभव झालेला आहे आणि शुभम मोडघरे जे आहेत ते तिथून निवडून आलेले आहेत। एकूणच हा निकाल जर बघितला असेल तर हा ऐतिहासिक निकाल जे आहे ते नागपूरकरांसाठी आहे। देवेंद्र फडणवीस आज जे आहे ते सायंकाळी 6 वाजता महाल येथे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी येतील आणि चंद्रशेखर बावनकुळे असतील, प्रमुख भाजप पदाधिकारी असतील आणि जे निवडून आलेले जे नगरसेवक त्यांच्यासोबत जे आहेत ते संपूर्ण या ठिकाणीच्या जल्लोष करणाऱ्या, उत्साहाचे वातावरण करणाऱ्या, कारण की होम पिच आहे आणि संघाचं मुख्यालय सुद्धा या ठिकाणी आहे। त्यामुळे एक ताकद देवेंद्र फडणवीस या निमित्ताने दाखवणार आहेत, कारण की येणारी जिल्हा परिषद आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपच ह्या एक नंबरचा पक्ष असेल हे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपकडनं केला जाणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी आत्ता पत्रकार परिषद घेतली आणि एकूणच जे आहे ते भाजपच्या कार्यकर्त्यांचं यश आहे, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं यश आहे। त्यामुळे कष्ट जे आहे ते कार्यकर्त्यांनी घेतले म्हणून हा विजय एका अर्थानं भाजपसाठी महत्त्वाचे असल्याचे सुद्धा जे आहे ते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं। या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर हळूहळू जे निकाल आहेत ते येताना स्पष्ट होत आहे। भाजप जे आहेत अनेक ठिकाणी जे आहेत ते जे विजय होताना आपल्याला दिसत आहेत, तर काही ठिकाणी जे आहेत ते पराभवसुद्धा दिग्गज नगरसेवकांच्या यातून दिसत आहे। काँग्रेसची कामगिरी कशी राहिली, कारण काँग्रेसने सुद्धा नागपूरमध्ये प्रयत्न तर भरपूर केले होते। काँग्रेसची कामगिरी कशी राहिली नागपूरमध्ये? सुरुवातीपासून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील यांनी जे आहेत ते सभा ज्या काँग्रेसतर्फे नागपुरात घेतल्या होत्या आणि सुरुवातीपासून स्वबळाच्या नारा जे आहेत ते काँग्रेसने नागपुरात घेतला होता। 151 जागेवर जे आहेत ते काँग्रेसनी आपली ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना आत्तापर्यंत 30 जागेवर जे आहेत आघाडी मिळाली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट जे आहेत ते 2 जागेवर त्यांना आता समाधान मागावं लागेल, कारण की आघाडी सुरू आहेत, चित्र स्पष्ट व्हायचे आहेत। त्यामुळे निकालानंतर स्पष्ट होईल। UBT असेल, UBTला सुद्धा या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर 2 जागेवर जे समाधान मानावं लागत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर काँग्रेसने जे आहे ते सुरुवातीपासून एकला चलोलेचा नारा घेतला, सभा घेतली, मात्र अंतर्गत कलहसुद्धा त्यांचे काही ठिकाणी पाहायला मिळाला। बंडखोरीचा सामनासुद्धा त्यांना करावा लागला आहे। उत्तर नागपूर जे काँग्रेसच्या एका अर्थानं गड मानला जातो, या ठिकाणी तिथून दारुण पराभव होत आहे। त्या ठिकाणी भाजप असेल व MIM असेल अशा पक्षांना एका अर्थानं तिथल्या मतदारांनी कौल दिलेला आहे। त्यामुळे उत्तर नागपुरात सुद्धा जे आहे ते काँग्रेसला जे आहे ते पराभवाचा सामना मारावा लागलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे अधिक उमेदवार जे आहेत ते निवडून येण्याची शक्यता वर्तवली जातात, ते तिथले उमेदवार जे आहेत ते आघाडीवर आहेत। त्यामुळे काँग्रेसनी मागील वेळी जे 29 नगरसेवक निवडून आणले ते यंदा त्यांना 30 जागावरती आघाडीवर आहेत। दुपार 5 वाजतापर्यंत जे चित्र स्पष्ट होईल त्यामध्ये पुन्हा जागा किती वाढतात काँग्रेसचे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर नागपूरमध्ये 100 पेक्षा जास्त जागांवर भाजप यशस्वी होताना दिसते। भाजपसाठी हा मोठा आकडा आणि जसं आता आपले प्रतिनिधी तेजस सांगत होते, चौथ्यांदा नागपूरमध्ये हे इतकं मोठं यश मिळवण्यामध्ये भाजप यशस्वी ठरते।
नागपूर महानगरपालिकेवर चौथ्यांदा जे आहे भाजप आपला झेंडा फडकवतोय. संपूर्ण राज्याचे लक्ष जे आहे ते नागपूरकडे लागलेले होते आणि आपल्यासोबत शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आहेत. चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. ज्या निवडणुकीच्या काळात तणाव होतं, कार्यकर्त्यांना सांभाळत नसतं, अशा वेळी ह्या तणावातून मुक्त होऊन आता हास्य दिसतोय. काय या हास्यामध्ये एका अर्थाने काय भावना आपली? ॲक्च्युली निवडणूक जेव्हा ज्या दिवशी सुरू झाली त्या दिवसातच जे जनतेचा कल दिसत होता ते नागपूरचे भारतीय जनता पक्षाकडे दिसत होता. माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपुरात आम्ही जे कामं केलं आणि ते काम करण्यासाठी नागपूरचे जेवढेही महापौर होते त्यांना त्यांच्या नेतृत्वात जनतेची समस्या त्यांच्यासमोर मांडून ते काम करून घेतलं. त्याच्या प्रतिसाद हा जिथे जिथे भाजपचा बंडखोर होता तिथे आम्ही हारलो असा एकही ठिकाण आता तरी दिसत नाही आहे. आणि काँग्रेसला मागच्या वेळी 28 जागा होती, आता 29 जागा आहे. मागच्या इलेक्शनमध्ये 2 भाजपचे नगरसेवकांनी काँग्रेस जॉईन केली होती, तशी काँग्रेसची 30 जागा झाली होती, आता ती 29 वरच आहे. इलेक्शन म्हणजे लढाई असतो आणि लढाई म्हणजे लोकतांत्रिक दृष्टीने जेवढे हत्यार सगळ्यांचा वापर करणं नितांत गरजेचं असतो. आम्ही सौभाग्यशाली आहोत की आमचे पंतप्रधान जेव्हा निवडणुकीत उतरते तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही शक्य असेल ते सही करण्याच्या स्थितीत ते असते. त्यांच्या नेतृत्वात काम करणारे माननीय मुख्यमंत्रीजीने सुद्धा त्याचप्रमाणे लोकांशी संपर्क साधण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते शक्य केला. महानगरपालिकेवर चौथ्यांदा जे आहे ते भाजप आपला झेंडा फडकवणार आहे. कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.